नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज कांद्याची पात सुकट मिक्स करून केली आहे. तर खूप भन्नाट लागते ही भाजी. हे बघा, त्यासाठी मी कांद्याची पात छानपैकी धुवून घेतली, सुकट धुवून घेतली. आपलं लसूण आणि मिरची त्याचं वाटण करून घेतलं. एक कांदा, एक टोमॅटो कापून घेतला. कढईमध्ये तेलामध्ये कांदा छान परतवून घेतला. हे बघा, छानपैकी कांदा परतवून घेतला. थोडासा असं वाटलं की कांदा थोडा आपला हे झाला आहे, त्या परतून झाला आहे थोडासा, की त्यामध्ये टोमॅटो मिक्स केला. हे बघा, कांदा टोमॅटो छान गळायला लागला की त्याच्यामध्ये हळद आणि लाल मिर्च पावडर मिक्स करून छानपैकी परतून घ्यायचं. हे बघा, मग हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण केलं होतं ते त्यात टाकलं. हिरवी मिरची लसूण टाकल्याच्या नंतर चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, एकजीव करून घ्यायचं चांगलं. एवढी छान लागते ही कांद्याची पात. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी, चपाती त्याच्याबरोबर एवढी मस्त लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. मला तर खूप आवडते. हे बघा, सुकट छानपैकी धुवून घेतली. सुकट मिक्स केली, मीठ पण टाकलं आहे आपण त्याच्यामध्ये. हे बघा, छानपैकी सुकट त्यात टाकून मस्तपैकी परतून घ्यायचं. कांद्याची पात धुवून घेतली आहे. हे बघा, कांद्याची पात छान धुवून त्याच्यामध्ये परतून घ्यायची, चांगली परतून घ्यायची. कांद्याची पात आणि सुकट एकजीव होईपर्यंत परतून घ्यायची. त्याला पाणी चांगल्या प्रकारे सुटतं. चांगलं परतून घेतल्याच्या नंतर हे बघा, पाणी सुटलेलं आहे. थोडीशी धना पावडर आणि थोडासा गरम मसाला वरून टाकायचा. हे बघा, याच्यामुळे छान चव लागते. आणि भाजी तर किती छान झाली होती. हे बघा, पाणी पण छान सुटलं, भाजी पण छान शिजली त्याच्यामध्ये. बघा, सुकट छान शिजली, कांद्याची पात पण चांगली शिजली त्याच्यामध्ये. हे बघा, बघू शकताय तुम्ही, कलर पण छान दिसतोय. पाणी चांगलं सुटलं ना, मग त्याच्यामध्ये कांद्याची पात पण शिजून जाते लगेच. नाहीतर काही वेळेस पाणी सुटतं नाही सुटत, मग थोडंसं कच्चं राहतं. मग सुकट पण अशी थोडीशी कच्ची राहते. हे बघा, छानपैकी शिजले. मस्तपैकी गरम गरम चपाती आणि सुकट टाकून कांद्याची पात, असं गरम गरम नाश्ता माझ्या मिस्टरांनी सकाळी केला.